आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ज्या व्यक्तीकडे पाहून समाज नाक मुरडतो किंवा खिल्ली उडवतो त्या तृतीयपंथीयांचाही आता सन्मान होणार आहे। त्यांना आधार कार्ड मिळणार आहे, त्यांना निवासी जागा मिळणार आहे। एवढेच नव्हे तर हक्काची स्मशानभूमी देखील मिळणार आहे। त्यामुळे या तृतीयपंथीयांचा आता जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी असा सन्मान होणार आहे। शासनाच्या 7 ऑक्टोबर 2020च्या परिपत्रकानुसार या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे। त्यानुसार आज तृतीयपंथीयांची एक कार्यशाळा शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली। या कार्यशाळेत तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। शासनाकडे सध्या मतदार यादीनुसार 43 तृतीयपंथीयांची नोंद आहे। त्यांना घरकुल देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील गट क्रमांक 512 मधील भूखंड तर स्मशानभूमीसाठी कुंभेफळ जवळील गट क्रमांक 62 मध्ये जागा देण्याचे नियोजन सुरू आहे। खरं तर या तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्काराबद्दल वेगवेगळी मते आहेत। काय मते आहेत आणि कसे होतात त्यांचे अंत्यसंस्कार याविषयी सविस्तर वाचा www.edtvjalna.com या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर।